आज आम्ही उपोषणाला बसलो या कारणास्तव की रेशनचं दुकानदार माल हडप करते, कार्डधारकांना न देता माल चोरले जातो। 4 माणसाचा माल असला तर 2च माणसाचा दिला जातो। आणि दिवाळीत साड्या वाटप आलेल्या होत्या, ती साड्या एकही वाटप केलेली नसताना आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही साड्याचं दंड करा, त्या साड्या गोरगरिबांपर्यंत पाठवा। तर तहसीलदारने साड्या इथं जमा करून घेऊन त्यांच्यावर दंड कारवाई केलेली नाहीये। आणि जी माल चोरलेला होता त्या मालाची सुद्धा आम्ही दंडात्मक कारवाई करा, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा, त्यांची संस्था काळ्या पाण्यामध्ये टाका। आणि जी काय आहे ती आम्ही म्हणजे त्यांना सांगितलं, पण त्यांनी काय ऐकलेलं नाहीये। त्यांनी आम्हाला तहसीलदारने आरेरावची भाषा बोलायला चालू केलेलं आहे की तुम्ही काय करायचे ते करा, आम्ही दुकानदाराला पाठीशी घालत आहे। म्हणजे यांचं दुकानदारचं काय गोडगाला बंगाला ह्यांचं हे काहीच कळलं नाही। गोरगरिबांपर्यंत माल पोहोचला पाहिजे, तुम्ही माती खा, दगड खा, सिमेंट खा, काही खा, फक्त गोरगरिबाचं धान्य आहे ते धान्य गोरगरिबांपर्यंत पोहोचलं पाहिजे। आणि आमची मागणी एकच आहे की ह्यांच्या दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे। आणि तसं न तहसीलदारने केलं तर माझं म्हणणं तर तहसीलदारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तहसीलदारला निलंबन केलं पाहिजे। कारण का तहसीलदार कार्ड ह्यांना रेशन दुकानदाराला पाठीशी घालत आहे। आणि हे तहसीलदारच्या कारभारामुळं इतका का परवा पण माल सापडलाय, इथं 2 टेम्पो माल सापडलाय, तर ती गोरगरिबाचा असा माल लंपास ही करते, त्यांच्या हाती लागे बंदी आहे दुकानदाराची यांची। तर त्या तहसीलदारवर कारवाई झाली पाहिजे, आमची एवढी मागणी आहे।